दूध भेसळ आणि अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपींकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना थेट निवेदन दिले। या गंभीर प्रकरणात दोषी पोलिसांचे निलंबन करून चौकशी न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा चोळके यांनी दिलाय। जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दूध भेसळ गुन्ह्यातील 31 आरोपींपैकी अनेक प्रमुख आरोपींना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, उपनिरीक्षक समीर अभंग आणि हवालदार हृदय घोडके यांनी लाच घेऊन अटक केली नाही असा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तसंच ड्रग्ज प्रकरणातही संशय काळे, धीरज पवार, कृष्णा यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेऊन त्यांना सोडून देण्यात आल्याचा खळबळजनक दावा चोळके यांनी केलाय। नवीन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच 2 दिवसातच 9 आरोपींना अटक केल्यानं पूर्वीच्या पोलीस अधिकाऱ्यांचा ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार उघड झालाय असं चोळके यांनी नमूद केलं। या लाचखोर पोलिसांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यास त्यांचा भ्रष्टाचार समोर येईल। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषी पोलिसांना गुन्ह्यात सह आरोपी करावं अशी मागणी फिर्यादी चोळके यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्तर अहिल्यानगर दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना अटक करा म्हणून SP साहेबांना निवेदन दिलं। 22/2ला 14/2ला गुन्हा दाखल होऊन 6 ते 7 महिने झाले, परंतु त्याच्यामधले आतापर्यंत 5 ते 6 आरोपी अटक झाले। आम्ही एक अर्ज दिलता, तर त्या अर्जावर SP साहेबांनी कारवाई केली, परंतु अजूनही 15 ते 20 आरोपी अटक व्हायचे राहिलेले आहेत आणि ते आरोपी अटक करण्याकरता आणि आजही दूध भेसळ चालू आहे। तर ती दूध भेसळ बंद होण्याकरता अन्न भेसळ आणि पोलीस निरीक्षक किंवा SP साहेब, LCB वाले यांनी सर्वांनी मिळून कारवाई करून ते बंद करण्यात यावं आणि राहिलेले आरोपी अटक करण्यात यावे यासाठी आम्ही आज SPंना निवेदन दिलं। याच्यामध्ये यांनी खूप माया कमावलेली आहे, त्यामुळं जे पाठीमागील किरण कबाडी होते LCBचे, त्यांनी खूप याच्यामध्ये कोट्यवधी रुपये भ्रष्टाचार केलेला आहे आणि तो भ्रष्टाचार केल्यामुळं यांनी 5 ते 7 आरोपी ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना अटक केलेली आहे आणि अजूनही बरेचसे आरोपी मोकाट आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 नावं राजकीय दृष्ट्या बळच घातलेले आहेत, त्यांचीही चौकशी होऊन ते निर्दोष सुटले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि तात्काळ याच्यामध्ये SP साहेब दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। अन्यथा आम्ही 29 तारखेला SP कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्तर अहिल्यानगर व दक्षिणचे काही पदाधिकारी घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहोत।